कसं उन्हात चांदणे पडले रे, कसं उन्हात चांदणे पडले. वा, पाटलांनी मला सांगितलंय मसाला धुण्यासाठी माणूस बघायला. उन्हातानाच कुठे फिरव त्याच्या माईला, म्हणजे भीमे पण कुठं जाऊन बसलाय कोणाचं त्या आईचं दिली कुठं शोधव दिला. चला बरं बघतो, नाही तर मलाच मसाला धुवा लागतात. भीम्या, ए भीम्या, जमा आईला कसा रेडा पडल्यावर पडलाय. ह्याच्यामुळं तर सगळे माणसं दलित रे म्हणतात. आज ते उन्हाच्या कारात झोपलाय, माणसं सगळे कामाला गेले तर ती मसाला पाटलांनी सांगितले धुवायची. ए भीम्या, ए भीम्या, 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 ए भीम्या, सारखं खानगीच बघायचं. खानगीच सकाळ संध्याकाळ नुसतं मटण खायचं. ती पाटलाने बोललेलं उठ मसाला धुवायचा. अरे बाबा मटण मिळेल, सगळं मिळेल, तू पहिले चल बरं पाटलाच्या वाड्या मसाला धुवायचे. मसाला साबण लावून निर्मा लावून मसाला धुवायचे. ए भीम्या, दुबळ होत मस्त खातोय झोपतोय, खातोय झोपतोय नुसता. हा, अरे सगळं आहे, सगळं मिळेल, जेवायला मिळेल, सगळं मिळेल, पण आधी पाटलाच्या वाड्या सगळं मिळेल तुला. चल बरं. अरे आधी काम असतं का, नुसतं खायचं असतं का आधी. आता कोणाचं जागरण करू? हा, माझं करतो का आता जागरण? गेल्या वर्षी लय होत. अरे बाबा उठ, तू आधी उठ आणि चल माझ्या मागे चल बरं पटकन. मग काय करतो? पाटलाला धुतो का मग उघडा करून? अरे सगळं मिळून तुला, तू चल उठ. मरते करत तसंच काय तो दलिंदर. काम नको नुसतं पसरायला पाहिजे. बघू मीच काहीतरी करतो. त्या कोणाने दिसते, त्या कोणाने सांगतो भीम्याकडे बघायला लावतो. शाकुनाने, ए शाकुनाने, अरे तुझं दिवटा भीम्या पसरलाय. हा, पाटलांनी काम सांगितलंय मसाला धुवाय. किती सोपं काम आहे. 500 रुपये देतोय. 500 किती देतोय? 500 देतोय. आणि ह्यो पडलाय तिकडे त्या मसुबाच्या वाट्यावर असता. उठतो उठाना नुसतं मटण मटण. आज त्याच्या 5वीला काय तू मटण तुझं होतं काय रे? कुठं बसलाय मुडदा? तिकडे त्या मसुबाच्या वाट्यावर झोपलाय. तू एक काम कर, बघू इकडे जी काठी आणि चांगलं त्याच पुठ्ठा सडकून काढतात. बघतीस त्याच्याकडे आता. भीम्या मटण शिजलंय. मटण कुठे? मटण शिजतंय. आहे तू ज्याची आई जिवंत त्याचं आयुष्य निवंत आहे. येतोय म्हशी तुला जायचंय. म्हशी मटण केलंय का? हा केलंय. भूक लागली आता.
कुठे गेलता रे? तिकडे गावात महाराज आले ते महाराजाकडे गेलतो. काय म्हणतोय महाराज मग? त्या मुलाची लग्न होत नाही ते महाराज लग्न जमवून देतात. मग आमच्या मुलाचं जमत का नाही? मग भीमाला घेऊन गेलं तर भीमाचा बी एक हाताचं 2 हात होतील आणि त्याचं लगीन होऊन जाईल. तुमचं चांगलं दिवस कधी येतील कधी नाही, दारिद्र्य कवा हटल ते सगळं महाराज उघड उघड सांगतोय, खुलं खुलं. कुठे शाही महाराज बसलाय? ती काय तिथं पारावा बसलेला आहे. चांगलं झोपलं होते तर कलंच मशीद व्हायच्यात मशीद व्हायचं. इथं माझं अंग 3 महिने झालं खांजावत. माझं अंग धुवायला मला येळ नाही आणि मशीद व्हा कोणाच्या मशीद व्हायचे आणि काय करायचं. राम राम. काय ए उठाय, गावात महाराज आलाय त्या महाराजाकडे जा. तू आली का अजून? हा दलिंद्री पिटन बाजी. आई का कसा आहे तू? कसा इथं झोपून देणार का? हर मला चांगली झोप लागली होती. जाऊट महाराज बोलावतोय. कसलं महाराज? चांगला महाराज आहे. काय ते महाराजाचं नाव ऐकून असतं. चांगलं काय ते मुका घ्यायचं आहे मग? जा 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 बघ जा. दलिंद्री पिटन बाजी. होय मटण मिळेल का? महाराजालाच म्हण मला मटण. बर बर. बोकड का पाहिजे? टाकू. कुठे पारावर आहे का? हे म्हातारे म्हणजे डोक्याला ताप झाले. 2दा झोप मोड केली माझी. काय सण नानाला तुम्हाला काय कळतं का नाही? हा कसलंच महाराजन काय सण लागले म्हाताऱ्याला, मला ते झोपून द्या ना. अरे दरिंदर भीम्या, तुला 50 बाऱ्या सांगितलं तिथं महाराज आल्यात, लग्न होत्यात. महाराज लग्न झालंय का? महाराजाला 4 बायका आहेत, 4. कुठे आहे महाराज देव? ती काय तिथं पारावर बसलेला आहे महाराज. कमी उगी काय ते मंत्र टाकीत नाही ना? मंत्र नाही टाकीत लग्न जमितो, एका खटक्यातच लगीन होतंय. माझं होईल का मग? लगेच लगीन होईल. चला मग चल. बाबा की जय, लड़के 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 बाबा की जय. भक्तांनो, दारू पिऊ नका. दारू पिल्याने संसार मोडतो. काय मोडतो? दारू पिल्यामुळे लिव्हर खराब होतो. काय खराब होतो? दारू अजिबात पिऊ नका. माझं लग्न जमा नाही, काय करावं? दाखव हात. अरे हात तर तुझा चांगला आहे. काय काम करतोस? काहीच नाही, घरीच असतो. घरी असतो? मूर्ख बालका, घरी असतो म्हणतोस आणि लग्न जमत नाही? काम कर, काम कर, मग लग्न होईल. लग्न झाल्याने प्रपंच सुखी होईल. चल आशीर्वाद घे, दक्षिणा ठेव. पैसा नाही. पैसे नाहीत म्हणतो? चल हो तिथला चालता हो. अरे काय लग्नात जेवायला आलाय का? महाराज मला आशीर्वाद द्या. अरे बालका, असं का बसलायस? महाराज मला मुळ्यात झालंय, काय करावं? लय दुखतंय. मुळव्याध झाले? अरे माझं पण 2 महिने झालं जास्त दुखतंय. तुला औषध सापडल्यावर मला पण सांग. अहो महाराज, मला जर औषध सापडत असेल तर मी तुमच्याकडे कशाला आला असतो? उठ चालता हो. काय पण म्हणतो? उठ मूर्ख बालका, उठ चालता हो. ऐसे हे दिले नको रे मानसा, ऐसे हे दिले नको रे मानसा, तुला जावे लागेल आला तसा. नकोय सजने जगू मानसा, नकोय सजने जगू मानसा. दारू पिरे डसा डसा
मग वकू नको रे तू पसा पसा आणि जाशील तू आला तसा. नरके बाबा की जय. जरा बाजूला नामे आलाय भाऊ सर. नरके महाराज की जय. बाबा तुम्ही आमच्या गावात आलेला आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा. आम्हाला खूप अभिमान आहे. तुम्ही येता येता काय काय सांगता दाखव. तुमचे दर्शन घेतो बाबा, दर्शन घेतो. आणि ही भेट वस्तू आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तू आला की इथंच बसल्यावर पाटला अशा म्हणजे दुसऱ्या का नाही. धर्मयस की तू धर्मयस की 500 मिळाले. 500 किती मिळाले? 500. त्याचीच टाकून आलोय उन्हाची. कळ मला गार बोल. तुला कशाला बोलवलं? नुसता खातून पाजत पडतो नुसता. आणि तुला कशाला बोलव? महाराज एक नंबरचा गावातला दलिंदर माणूस. काय माणूस? दलिंदर माणूस आहे. तुम्हाला कळलं दादा. बघा तिथं हालबीत बघा. बघा कसा दलिंद नुसता खाऊन खाऊन रेड्यासारखा झालाय. नुसता खातो झोपतो, खातो झोपतो आणि झोपून उठला की परत खातो. नुसतं माठाण पाहिजे, नुसतं माठाण. हा मटन खातो काय? ह्याचं जरा बघा, जरा तपासून चांगला. मटण दे की मग. मटन मटन मागतोस? आमच्या आईचं म्हणते होतं मटण मिळतं महाराजाकडे. साधू आहे मी, साधू. मटन मागतोय. द्या द्या मटण समस्या द्या. काय आहे? बोल तुझी. पुरा म्हटला त्याला. अहो लय मटण खावडतं पण कोणी मटण देत नाही. कोणी गावात कुत्रे विचारित नाही मला. आणि काय माझ्याकडे पैसे बी नाहीत. काहीच नाही माझ्याकडे. कपडे बघा. लय दरिद्री हो माझी महाराज. माझी दरिद्री कशी जाईल तेवढं बघा. राहायला घर नाही, खायला पैसे नाहीत आणि कपडे फाटलं तर माझी दरिद्री कधी जाईल सांगेल तेवढी. अरे रे 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 रे. तू महादलिंदर आहेस. ऐक, तू जोपर्यंत तुला तुझ्यासारखा महादलिंदर भेटणार नाही तोपर्यंत तुझा उद्धार होणार नाही. म्हणजे माझ्यासारखं दलिंद्र भेटलं माझा उद्धार होईल. हा, कुठं सापडून देऊ? भेटेल, लवकरच भेटेल. होय. चल ओट. महाराज माझं लग्न कधी होईल? तू तिथे म्हणला होता मागं दिस होईल, आणखीन जाणे नाही. आता मी काय करायचं? एवढं फळ घे आणि घरी गेल्यानंतर खा. 1 महिना वशाट खाऊ नको. तुला लवकरच बायको मिळेल. चल नेक. राजे भेटलं रे. मला भेटला. माझ्या जीवाचे सार्थक झाले. अरे वा राजा भाऊ, माझा भाऊ आहे रे. नंतर कळलं ना. मला पण काहीच कळत नाही. फळ कशासाठी दिलं? बायकोसाठी दिलंय काय? कुठे ती फळ? टीव्हीत नाही जवळ. असं का? लगेच साईटला बघ आता गेले. जा. नाही तू बी थोडस घे ना माझ्या. अरे प्रेम तू आला. राम राम. राम राम. कोणत्या गावची?
तुम्ही कोणत्या आम्ही जळगावून आलोय मी किती रे हो तुम्हाला त्या कर्जतमध्ये कोण तरी आहे का शोधून सापडायचं नाही असं कधी तरी एक बी एक बी नाही अजून पुढे गेला दुसऱ्या गावामध्ये जाऊन आलो चला मग. रामकृष्ण राम राम पाहुणे राम 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 राम. बसू का बसा की. कोण्या गावचं पाहुणं म्हणायचं? ते आंबे जळगाव आहे का हा कर्जतच्या पलीकडं. हा ते आंबे जळगाववरून आलोय आम्ही असं व्हय. आणि इकडं दुर्गावला काय काम काढलं? होतं एक काम माझं असं कुठं पाहुण्याकडे जायचंय काय? नाही नाही नाही. हा मग. ते कर्जत वडगाव असं शोधत शोधत आलोय बघा मी हा 2-3 जागा झोप काढली हा. माणूस सापडा नाही कोणता माणूस पाहिजे? तुमच्या गावात दरिद्री माणूस हा गाव दरिद्री हा दरिद्री महादरिद्री हाय बर का एक. कुठे आता काय झालंय बर का, सगळे श्रीमंत आहेत पण दरिद्री मात्र एक हाय. कुठे हाय तिकडे त्या शिंद्याच्या वस्तीवर आहे. कुठं कसं आहे झोपा जवळही काही इथं फार लांब बरं आहे. त्या रोडने जायचं खाली सरळ. असं माझ्यासारखंच आहे ना दरिद्री म्हणजे महादरिद्री नेम तो एकदम. काय नाव काय आहे त्याचं त्याचं नाव गोप्या. गोप्या म्हणतात, दरिद्री गोप्या म्हणतात त्याला. अख्खं गाव दरिद्री गोप्या म्हणताय त्याला. कुणी पण सांगन, बारक पोरग पण सांगन तुम्हाला दरिद्री गोप्या म्हणले दरिद्री गोप्या. मग काय शोधायला हा, अवघड दरिद्री गोप्या. बर बर चालते चालते इकडे रे पडतील इकडे अरे ते दरिद्री गोप्या कुठं राहते रे कोणत्या ती शेड आहे तिथं तिथंच राहते ना बर 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 चालतंय येऊ का अहो बिर्याणी झाली, खायला उठा. मुलगा झोपतोय, त्याला काम करायचं कळा ना. ए उठ, भाजीला आण. पहिलं भाजीला आणून दे. बिर्याणी सुचती तुला. हा तुला नवऱ्याला असं बोलतात काय? पती परमेश्वर शास्त्रात काय सांगितलंय? नवरा म्हणजे पती परमेश्वर. आणि तुला बोलते काय तू? हो जाऊ बोलावं माणसानं. जा उठ पहिलं. बिर्याणी दोसून यायची कळती तेवढी. बिर्याणी मागतो. भूक लागली मला बिर्याणी. बिर्याणी काही नाही इथं कशाने करू मी. कशाला म्हणजे कामाला गेले पैसे कुठे? आई बापाने वाटूळ केला असला धोंडा गळ्यात बांधलाय माझ्या. अरे धोंडा धोंडा नाही मी. माझ्या गुरुने सांगितलंय माझा एक दिवस येणार आहे. तुला राणीवाणी ठेवली. कोप्या म्हणतात मला, कोप्या. गुरुला आणि इकडे बघत होत्या गुरुकडे बी तुझ्याकडे बी. कुठे ती अजिबात हाणायचं नाही. जातो की मी कुठं काय म्हणतो? निघ लवकर. मी कुठं काय म्हणतोय? असं ते बघतो नवऱ्याला म्हणतो तू नशाने घडत. माघारी बोलतो काय. अयो जातो की मी कुठं नाही म्हणतो. हा
लय दिवस खराब आले. एक दिवस माझा येईल, सांगून ठेवतोय. अरे आवाज नको करू लय. माझाच आवाज असणार आहे. तुला दाखवतो मग कसं आहे. कोपऱ्याचा काय. राम राम. हो, राम 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 राम. आंबेजोगाई गावून आलोय मी. मग काय राव, आंबेजोगाई गावाला चलत चलत आलो. हा, नाव काय रे तुझं? मला भीम्या म्हणतात, भीम्या. आलोय मी. तरी गोप्या. मला भेटायला काय आलाय तू? लय गोष्ट मोठी तुम्हाला सांगतो मी. निवांत बसा. पण बसायचं कुठं? बायको आताच म्हणलंय मला. सारी दुनिया आपलीच आहे की, त्याला काय था. बरं असू दे. हा आता ती देव भो हा संच पारी तो आलाय. हा. चल कुठं? चल घरी. घर आहे काय तुला? हाय, चल. आल्या. माझी पाणी जरा फटका आहे तोंडाला, हा, पण प्रेम आहे. लय भूक लागली गाड्या मला. चलून चलून. मला मारती दिली कुत्रीवली, हा, पण जीव पण दाखवली. होय. आला चल बी पिटवी लागा. बेत चालू आहे काय. काय रे आला का? बाहेर काय झालं बोंबलायला आता? हे बघ कोण आलंय. कोण आहे? भीम्या आला. भीम्या हा बिजोडून आला. कर्जच्या पलीकडून आला. हा, लय भूक लागली मला. तुम्हाला म्हणत होते ना बिनकामाचा. मला भेटायला माणसं लांबून लांबून यायला लागणार. त्यांना लांबून लांबून भेटायला माणसं. आम्हाला खायला काहीतरी कर. घरात आहे का काय करायला? घरात खायला काय नाही. आलाय घेऊन ह्याला. हा, दुष्काळात 13वा महिना. अगं आती ते देव भव. देव कुठल्या रूपात येईल आणि परीक्षा घेईल का सांगता येत नाही. आलेल्या पाहुण्याचं आदरातिथ्य करावं माणसाने. मग काहीतरी घेऊन या ना, करते. मी काहीतरी घेऊन येतो, तू तोवर भाकऱ्या टाक. मी भाजीला काहीतरी घेऊन येतो. चल रे भीम्या. मटण. अर्धीच खा. चटणी मिरची मटण लागला खायला. चल तिथं तुकडा भेटायला आलेला. रोज बाहेर दिसतो मला. भीम्या, पेतो का तू? पेतो? नाही ना, पित नाही. मटण किती बी खायला मला. पित नाही आपण कधी. अरे मटण. अरे पाटलाच्या जागरणामध्ये अख्खं बोकडाचं फरकूट खाल्लं होतं मी. अरे सारखं मटण मटण करतो. मटण कुठून कुठून बाहेर आले. गेलं म्हणजे गेलं. काय काय मान खाऊन पिऊन घ्यायचं लागा. आमच्या गावातले एक माणूस एवढंच खायचं लय दिवस जगायचं लय. उडीला गाडीने मिळाला काय काय. बरं चल, तुला पाचतो पण चारतो पण. चल पेल ना चारा किती मटण चारा. थोडी पिवत लागेल पण. आती ती देव भव. बरं मी पितो पण मटण द्यावं लागेल ना. चल आती ती देव भव. मान राखला पाहिजे. आती ती देव भव. आती ती देव. अरे भाऊ चल तुला पाचतो. लगा तुझ्याकडे बघितल्यावर असं वाटत होतं रुपये बी नसून, पण लय रंगीत आणली लागा तो तर. अरे क्रेडिट म्हणतो त्याला. क्रेडिट. अरे पण मी कधी पिल नाही लागा ही. तुला म्हणलं तर मटण आण मला. तुला थोडं भरतो. तुला नको व्हायचं. अरे ही कधी पिलो नाही लागा मी. आती ती देव. भाऊ आहे ते पण बघून मला लागा. कसं असतं, बसल्यावर एकमेकाचं ते ऐकायचं असतं. मोडायचं. व्हायच नाही ना मला ह्याने. काय होत नाही. पाणी टाकून पी थोडस तर. हा. असं उलसं पाणी होतायचं. आता
आता बघ बरं घे. अरे मला वाटलं गोड असून ते कडू झर लागते लागाई. काय नाही होत की नको मला मटण दे. तुला मटण द्यायचं नाही की अरे मटण खातो की मी किती बी. तुला देतो पण पी आधी. तसं नाही देणार. मला सवय नाही लागा. पी काय नाही होत मी पी. आलं मुंग्या झाल्या डोक्यात. हो. फिरायला लागला मला. त्याला मला काय व्हायच नाही ना. तुला काय होत ना मी मला काय पापात पाडणं गाड्या. हा अरे ऋषी मुनी घेत होतो ऋषी मुनी. हे देवाला नको बदनाम करू लागत. सोम रस म्हणते का? मी नाही पेत गड्या आता. हे गोपाळराव बस झालं आता. गोपाळराव हा गोपाळराव कोणाला? गोपाळराव गोपाळराव कोणाला? गोप्यामान. गोप्या 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 गोप्या. असं गोप्या म्हणायचं. असं वाईट साईड बोलायचं नाही तोंडाने. गोप्यामान गोप्या गोप्या दरिद्री गोप्या. गोप्यामान दरिद्री गोप्यामान. दरिद्री गोप्या दरिद्री. अजून ही राहिली छोटी बाकी. अरे मला साधू म्हणला होता तुझ्यासारखा दरिद्री जाऊ तुला भेटेल का तेव्हा तुझा उद्धार होईल म्हणून. हा म्हणून मी अरे दोघाचा बी उद्धार होईल म्हणून सांगितलं साधून. आणि पिऊन मेल्यावर माझं काय ना उद्धार व्हायचं. काय मला का थोडं आधी फिरतोय ना का. तिकडं मला आता मला चल बी येणार. मला मटण खायचंय. मला मटण खायचंय. मटण खायचंय. माईला बका सोप पसरलं. मटण केलं असं का नाही. सगळं तुला मटण आहे सगळे चल. तुला शिव्या देत काय खरं. अरे तुझ्या जरी देत असली पारी तरी लई जीव लावते मला. बघ ही डेअरी कशामुळे वाढली का? तुम्ही खाऊन किती मोठं पोट वाढलंय मला मटण दिलं म्हणजे बरं होईल. अरे आपण ते देऊ चल. आलं त्या साधूने सांगितलं बरं झालं. बरं झालं तर बरं. अरे होईल तुझा उद्धार होईल माझा होईल उद्धार. चल झालं तुझं. काय नाही फिरलं का रात्री मस्त वाट्यात झोपलं होतं मी. काय चला ना मला पारे झालं का? मटण भाजी राहिली भाकरी झाल्या तर तिकडे बसा थोड्या वेळ. तर हळू सांग की मग. मला माहिती आहे मी तुला आवडतो म्हणून. जा तिकडे बाहेर बसा थोड्या वेळ. दम देतोय का घाबरतोय तू. दोन्ही असतं माझ्याकडे. बस इकडे.
मटाची हे कर राहिलेली एवढी खात पैसे. अरे येडा काय करू पोट मला फिरायला लागलं. मला वाटते माझे सगळं पातळी बाहेर निघते पोटात. अरे हात तिथे देऊ. अरे कसलं बाय आता पिलं तर मी मला वाटत अरे नको लागा. काय ना महादरिद्री गोप्या पुढे बस. आईला मी लागत आईला पंचक पाहिजे. अरे उठ अरे मटण शिकले उठ. तुझ्या माईला आता काय करावं. पारे इकडे मी आला काय कोण असतो बघ. आता हवा नाही पण मी आला काय कोण असतो. ग बाया हे मिळाला का काय असं करू त्याला आपण पुरू पुरायचं हा सपशील पुरून टाकू. ह्याला पुरायचं म्हणलं खडा नाही मोठा लागून बारीक आहे. खडा खांदा कोणी आलं तर उग बोबटा व्हायचा. कोणी यायच्या आधी पुरून टाकू ह्याला. असं का ते का फावडं घेऊन ये. बरं बरं खडा करून पुरून टाकतो. बरं आणते. लवकर बारे मला म्हणलं नव्हतं का माझ्या गुरुने सांगितलं एक काळ बदलणार आहे माझा. बस काय अरे अरे गबल सापडले असताना आता आपण लई श्रीमंत होणार. मी दारू पेणार. मला वाटतं सगळे धन आपण ठेवू आणि त्याला पुरून टाकू. काय म्हणते त्या खड्यात त्याला पुरून टाकायचं. पुरून टाकायचं म्हणजे ह्या कानाची त्या कानावर खबर लावणार. माझा वाटा कुठे पण तू मेला नको. कोण मेलंय जीवन जाईल. मग काय इतक्या लांबून कशाला आलोय मी. आम्हाला वाटलं तू तर मेलाच की. मराय काय येडा आहे माझ्या साधून काय उगाच सांगितलं होतं का. मग असे तर मासे तर तोंडातून फिरून जातात तुझ्या. वाटा कर वाटा पटकन. पारे काय करायचं थोडस त्याला हे मग 2 पाहिजेत मला. असू दे त्याच्या पाय गुणांनी भेटले आलं की जाऊ दे. आपल्या नशिबात जेवढं तेवढंच मिळेल. त्याला वाटा दे तुला तुझा वाटा देतो आणि तू तुझा आपल्याला दे बाबा. मग मी काय थांबतो इथं. अरे हे पिशवी दे. अरे बाबा योगा योगाने का व्हायला पण तू आला इकडे आमची गबाळ आपल्याला भेटलं तर तुझा वाटा. मला का बदलला का
मला काय होणार बदलला मला काय माझं काय होणार माझं काय बदलला माझं काय बदललं आता मी श्रीमंत झालो आता लय मटण खाणार महाराज हो तुम्ही काय बोलणार राव महाराज तुम्ही बोलत झालं म्हणा मला एक दळींद्र भेटलं आणि माझी भेट झाली आता मला किती सोनं मिळाली हा तू काय हा तुम्हाला पाहिजे ते आपण दोघं निमने मी म्हणलो होतो का नाही तुला मग आपण दोघं अर्धा अर्ध घेऊ मी म्हणलेलं खरं ठरलं का नाही बरोबर बरोबर तुम्हाला अर्ध पाहिजे तुम्ही दलिंदर दिसताय मग किती त्यातलं तुम्हाला मी म्हणलो होतो की तुला नाही मी मला मटण खायचंय